पुण्यश्लोक छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। आज या ठिकाणी श्रमणनगर साक्षात शिवशंभू महाराजांनी हिंदू धर्मासाठी जे काय आपलं बलिदान दिलं ते या ठिकाणी आम्हाला या सिनेमाच्या माध्यमातून या हिंदू समाजापुढे हा मराठ्यांचा इतिहास, मराठ्यांनी या देव देश धर्मासाठी काय केलं ते ह्या सिनेमामध्ये दाखवलं आहे. आज हे सिनेमा पाहिला असता मनामध्ये एक इच्छा प्रकट होते की खरोखर आम्ही ह्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये जन्म घेतल्याचं सार्थक या ठिकाणी आम्हाला झाल्यासारखं वाटतं. या सिनेमामध्ये तो संभाजी महाराजांच्यावरती जो झालेला जो या मोंगलाने त्या औरंग्याने त्या संभाजी महाराजांच्यावरती हाल करून 40 दिवस प्रत्येक क्षण एक क्षण संभाजी महाराजांना त्या ठिकाणी मारलं गेलं तरी संभाजी महाराज क्षणभर देखील मागं हटले नाहीत. औरंग्या संभाजी महाराजांना म्हणत होता की संपूर्ण देश तुझ्या हातात देतो, तू इस्लाम कबूल कर. संभाजी महाराजांनी क्षणाचाही विलंब न करता, मनात कोणताही संकोच न आणता त्याला झुगारून लावलं. तेच या सिनेमाच्या माध्यमातून समाजाला दाखवलेलं आहे. समाजातील प्रत्येक प्राणीमात्रानं, प्रत्येक जीवानं, ह्या समाजामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवानं हा सिनेमा पाहावा. संभाजी महाराजांचं धर्माप्रतीचं जे प्रेम, धर्मासाठीचे बलिदान संभाजी महाराजांनी दिलं आणि म्हणून आज आपण ह्या हिंदू धर्मामध्ये आज आपण जिवंत आहोत, वावरतो असं या ठिकाणी सांगायचं आहे. माझ्या प्रत्येक माता भगिनी असतील, मायबाप बंधू असतील, शाळकरी मुलं असतील, मुली असतील, त्या सर्वांनी हा धर्मवीर संभाजी महाराजांचा हा छावा सिनेमा पाहावा. शाळकरी मुलांना माझी एक विनंती आहे, शाळकरी मुलांना काहीतरी अनुदान या स्वरूपामध्ये दाखवलं जावं. समाजामधील दानशूर व्यक्ती ज्या आहेत त्या दानशूर व्यक्तींनी शाळेच्या मुलांसाठी काहीतरी सुविधा करून द्यावी, जेणेकरून संभाजी महाराजांचा बलिदान, संभाजी महाराजांचं धर्मापायी प्रेम, धर्मासाठी त्याग या सिनेमामध्ये दाखवलेला आहे. आज प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय, बेळगावमध्ये कित्येक सिनेमागृहांना हा सिनेमा लागलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी हा सिनेमा भरपूर मोठ्या संख्येनं चालताना दिसतोय. मी धन्यवाद देतो जे डायरेक्टर असतील, मला त्यांचं नाव माहीत नाही आहे, डायरेक्टर असतील किंवा त्या सिनेमामध्ये काम केलेले सर्व जे लोक असतील, कलाकार असतील, त्यांचं पण मी मनापासून धन्यवाद देतोय की त्यांनी संभाजी महाराज साक्षात काय होते ते या ठिकाणी दाखविण्याचा प्रयत्न या ठिकाणी हुबेहूब त्यांनी केलेला आहे. 40 दिवस प्रत्येक क्षण संभाजी महाराजांना या ठिकाणी यातना केल्या गेल्या, संभाजी महाराजांना त्रास दिला गेला, तरी देखील मागं न हटता, न डगमगता संभाजी महाराज जगले. त्यांचे विचार घेऊन आत्ताच्या युवा पिढीनं जगलं पाहिजे असं माझे एक प्रामाणिक मत आहे. संभाजी महाराज असतील किंवा संभाजी महाराजांच्या बरोबर त्यांचे सवंगडी असतील, हे सवंगडी संभाजी महाराजांच्या बरोबर किती एकनिष्ठ होते त्याच पद्धतीनं आपल्या युवकांनी देखील एकनिष्ठतेनं राहावं हीच अपेक्षा मी युवकांच्याकडे करतो. जय शिवराय, जय शंभूराज.